नमस्कार, मातोश्री अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तलाठी भरती 2025 च्या अनुषंगाने आपण तलाठी भरती 2023 च्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण पाहणार आहोत। या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण करताना आपण टीसीएस आणि आयबीपीएस या पॅटर्न नुसार तलाठी भरतीचं विश्लेषण पाहणार आहोत। आज आपण गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाचं 2023 मध्ये झालेल्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण पाहणार आहोत। तत्पूर्वी आमच्या मातोश्री अकॅडमी या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग प्रश्नाला सुरुवात करू। वर्ण क्रमांकानुसार खालील 4 अक्षर समूहापैकी 3 अक्षर समूह एका विशिष्ट प्रकारे समान आहेत आणि अशा तऱ्हेने एक गट तयार करतात। त्या गटाशी संबंधित नसलेला पर्याय निवडा। म्हणजे काय आहे, या 4 पैकी 3 एका विशिष्ट संबंधात आहेत आणि एक वेगळा आहे, तो आपल्याला ओळखायचा आहे। तर अशा वेळेस काय करायचं, जे पर्याय दिले त्यांचे क्रमांक टाकून घ्यायचे। डी चा क्रमांक किती आहे? 4। एच चा क्रमांक किती आहे? 8। एफ चा क्रमांक किती आहे? एफ चा क्रमांक 6। त्याच्यानंतर काय आहे, एफ चा क्रमांक किती? 6। जे चा क्रमांक 10 आणि आय चा क्रमांक किती आहे? आय चा क्रमांक 9 आहे। आपल्या लक्षात येईल पहा। त्याच्या पुढे पहा, के चा क्रमांक किती आहे? के चा 11। ओ चा क्रमांक किती आहे? 15 आणि एम चा क्रमांक किती आहे? 13। तर इथे लक्षात येईल पहा, ह्या दोघांचा फरकाचा फरक काढायचा। 4 आणि 8 मध्ये 4 चा फरक आहे आणि 8 आणि 6 च्या मध्ये 2 चा फरक आहे। पहा इथं पण पहा, 11 आणि 4 मध्ये 11 आणि 15 मध्ये 4 चा फरक आहे आणि 15 आणि 13 मध्ये 2 चा फरक आहे। म्हणजे याचा अर्थ असा होतो 4 चा 2 चा फरकाचा फरक किती असेल? 4 चा आणि 2 चा। तशा प्रकारे या 2 नंबरच्या पर्यायामध्ये इथं 6 आणि 10 मध्ये 4 चा फरक आहे, पण 10 आणि 9 मध्ये 1 चाच फरक आहे। म्हणून या तिन्ही पर्यायाशी विसंगत पर्याय कोणता असेल? तर 2 नंबरचा असेल। कोणता? 2 नंबरचा। पहा इथं काय पाहिजे? आयच्या जागेवर वेगळा पाहिजे। तर मग योग्य पर्याय काय असेल? पर्याय क्रमांक 2 हा ह्या विशिष्ट संबंधात 4 पर्यायापैकी वेगळा आहे। पुढचं गणित पहा। ज्या प्रकारे दिलेल्या संचातील अक्षर समूह संबंधित त्याच प्रकार संबंधित अक्षर समूह असलेला संच निवडा। आपल्याला 4 पर्याय दिलेत, त्यापैकी या 4 पर्यायापैकी याला मॅच होणारा पर्याय निवडायचा आहे। पहा आपण त्याच्या अगोदर काय करायचं, एबीसीडी लिहून घ्यायची। ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू पी डब्ल्यू एक्स वाय आणि झेड म्हणजे क्रमांक लिहून द्यायचे। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 हे 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि 26 हे क्रमांक पाठच करायचे। तर आपल्याला काय दिलं इथं? ई चा क्रमांक किती आहे पहा? 5। त्यानंतर काय आहे? एच चा क्रमांक किती आहे? 8। त्याच्यानंतर काय आहे? डी चा क्रमांक किती आहे? डी चा क्रमांक 4। त्याच्यानंतर एफ चा क्रमांक किती आहे? 6। त्याच्यानंतर आय चा क्रमांक किती आहे? 9 आणि एल चा क्रमांक किती आहे? एल चा क्रमांक 12। पहा आपण इथं खाली लिहून घेऊ ई एच डी एफ आय एल। पहा यांचा दोघांचा फरक किती आहे? ई चा क्रमांक किती आहे? ई चा क्रमांक आहे 5, एच चा क्रमांक 8, डी चा क्रमांक किती आहे? डी चा क्रमांक 4, एफ चा क्रमांक किती आहे? 6, आय चा क्रमांक किती आहे? 9 आणि एल चा क्रमांक किती आहे? 12। पहा यांच्या दोघांमध्ये 3 चा फरक आहे, यांच्या दोघांमध्ये कितीचा फरक आहे? 2 चा फरक आहे, यांच्या दोघांमध्ये 3 चा फरक आहे। याच्या पुढच्या दोघांमध्ये कितीचा असेल? 2 चा आणि त्याच्या पुढच्या मध्ये 3 चा पुन्हा 2 चा। ही अशी सिरियल आहे। म्हणजे आपल्याला एल पासून पुढे 2 3 2 3 2 असा फरक पाहिजे। कसा? 2 3। पहा तर आपण चेक करू। के चा क्रमांक किती आहे? 11। एन चा क्रमांक किती आहे? 14। यांच्यामध्ये 3 चा फरक आहे। पहा जे चा क्रमांक किती आहे? 11 सॉरी
जेचा क्रमांक किती आहे 10, जेचा क्रमांक 10 आहे. केचा क्रमांक किती आहे, केचा क्रमांक 11 आहे. म्हणजे यांच्या फरक कितीचा आहे 1 चा, म्हणून हा पर्याय कॅन्सल. पहा जे आणि के जी दे ते दोन्ही पर्याय कॅन्सल. पहा त्याच्यानंतर आता याच्या दोन्ही पैकी याच्यातला आणि याच्यातला एक पर्याय आपण चेक करू. जो पर्याय चेक केला बरोबर आला तर तो पर्याय बरोबर, नाही आला तर उरलेला पर्याय बरोबर. पहा केचा क्रमांक किती आहे, केचा क्रमांक 11, एनचा क्रमांक किती आहे 14. पहा यांच्यात 3चा फरक आहे, बरोबर आहे. 3चा फरक आपल्याला. त्याच्यानंतर पहा जे आणि एल, जेचा क्रमांक किती आहे, जेचा क्रमांक 10 आणि एलचा क्रमांक किती आहे 12, इथं 2चा. त्याच्यानंतर पहा इथं काय जेचा क्रमांक किती आहे 10 आणि केचा क्रमांक किती आहे 11, यांच्यात 1चा फरक आहे, हे तर गेलाच. इथं जेचा क्रमांक किती आहे 10, एलचा क्रमांक किती आहे 12, हे 2 बरोबर आहे. शेवटचा पर्याय काढवा. इथं ओ आणि क्यू, ओचा क्रमांक किती आहे 15 आणि क्यूचा क्रमांक किती आहे 17. हे 2 2, हे 2 येणार नाही, 2च्या पुढे आपल्याला 3 पाहिजे. म्हणजे पहा पर्याय क्रमांक काय येईल 3 2 सॉरी. केचा क्रमांक किती आहे, केचा क्रमांक 11, एनचा क्रमांक किती आहे 14, यांच्यामध्ये 3चा फरक, बरोबर आहे. त्याच्यानंतर जेचा क्रमांक किती आहे, जेचा क्रमांक 10 आहे, एलचा क्रमांक किती आहे 12 आहे, याच्यामध्ये 2चा फरक, 3 2 परत 3. ओचा क्रमांक किती आहे 15 आणि आरचा किती आहे, आरचा 18, यांच्यामध्ये 3चा. म्हणजे आपली जी सिरीज आहे 3 2 3 ही बरोबर येईल. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक काय असेल योग्य उत्तर, पर्याय क्रमांक 2. त्याच्या पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न काय, रमा तिच्या घरापासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या ऑफिस मध्ये जाते. हे अंतर ती सकाळी किती 1 तासात पूर्ण करते, तर संध्याकाळी घरी येताना तितकेच अंतर कापण्यासाठी तिला 15 मिनिटं, इतर अधिकचे अधिकचे राहिले 15 मिनिटं अधिकचे लागतात. तर या दुतर्फी प्रवासाच्या दरम्यान तिचा सरासरी वेग किती असेल. पहा काय झालंय, रमा तिच्या ऑफिस बसी ऑफिसला जाते. ऑफिस किती किलोमीटर आहे 5 किलोमीटर आहे. पहा जाताना तिला किती वेळ लागतो 1 तास लागतो. येताना हे 5 किलोमीटर अंतर कापायला तिला 1 तास आणि 15 मिनिटं, म्हणजेच किती 1.25 तास, 1.25 तास लागतोय. तर आपल्याला काय सांगितलंय, सरासरी वेग काढायचा आहे. सरासरी वेग म्हणजे दोन्ही वेगाची बेरीज भागिले एकूण लागणारा वेळ काढावा लागेल. म्हणजे हे 5 आणि हे 5, 10 किलोमीटर अंतर होईल. त्यासाठी तिला किती वेळ लागलाय, हे 1 तास आणि हे 1.25 तास, म्हणजे 1 आणि 1.25 म्हणजे 2.25 किंवा 2.25 तास लागलाय. पहा याचं कॅल्क्युलेशन करून घ्या. पहा 10 भागिले 2.25, हे 2.20 वर दिले तर पॉईंट संपून जाईल. पहा कॅल्क्युलेशन करा. 25 9 225, 25 चोक 100, काय राहिलं 40/9, 9 1 9, 9 त्रिक 36, सॉरी 9 चोक 36, राहिले किती 4 भागिले 9, म्हणजे उत्तर काय आलं 4.4/9. पर्याय क्रमांक 4, 4.4/9. त्याच्या पुढचं गणित पहा. एक कार 50 किलोमीटर वेगाने 2 पंचमांश 2 पंचमांश अंतर कापते आणि उर्वरित अंतर 60 किलोमीटर वेगाने कापते, तर संपूर्ण प्रवासात कारचा सरासरी वेग किती आहे. पहा सरासरी वेग काढायला सांगितलं आपल्याला. 2 अंतर वेगाचे किलोमीटरचे वेग दिलेत. पहा 50 आणि 60, यांच्या दोघाचा लसाव येईल 300. पहा 300 पैकी 2/2 पंचमांश म्हणजे 2/5 अंतर हे 50 किलोमीटर वेगाने कापलंय.
पहा म्हणजे 2/5 म्हणजे किती, 5 1 5 5 सख 30 6 2 12 बरोबर किती 120 किलोमीटर अंतर किती 50 किलोमीटरच्या वेगाने कापलंय. मग जर 300 पैकी 120 किलोमीटर 50 किलोमीटरने 50 किलोमीटर वेग पर आवर्सच्या वेगाने तिने ते अंतर कापलंय, तर 300 पैकी उरलेलं अंतर किती, मग 300 पैकी 120 गेले तर राहिलं अंतर किती 180 अंतर, आणि ते किती वेगाने कापलंय 60 नी. पहा याचं 6 1 6 6 18 3 तास लागतील. आणि या अंतराला हा शून्य गेला हा शून्य गेला 5 1 5 5 2 10 पॉइंट येईल 5 चौक 20 म्हणजे 2.4 तास. टोटल अंतर किती, सॉरी टोटल वेळ किती लागेल, हे 3 अधिक 2.4 तास म्हणजेच किती 5.4 तास. पहा इकडे लिहितो पुढं. टोटल अंतर किती आहे 300 किलोमीटर, वेळ किती लागलाय 5.4 म्हणजे हे शून्य वर्ग दिला तर पॉईंट निघून जाईल. कॅल्क्युलेशन करून घ्या 9 सख सॉरी 6 9 54 6 पंचे 30. पहा काय राहिलं 500/9 9 5 45 5 राहिले 50 झाले 9 5 45 किती उरले 5.9 5/55.5/9 किती 55.5/9 हा सरासरी वेग असेल किती 55.5/9. पहा आपण काय केलं त्या दोघांचा लसावी घेतला, वेगाचा लसावी घेतला 50 आणि 60चा, त्यानंतर 2/5 अंतर त्यांनी 50 किलोमीटरने कापलंय. त्याच्या अगोदर आपण हे 2/5 अंतर म्हणजे किती 120 किलोमीटर अंतर. पहा मग 120 किलोमीटर 300 मधून 2/5 50 किलोमीटरच्या वेगाने जर कापलं तर राहिलेलं अंतर किती राहिलं, तर उरलेलं अंतर किती असेल 300 मधून 120 गेल्यानंतर 180 किलोमीटर सॉरी 180 किलोमीटर अंतर राहील. आणि त्याचा वेग किती आपला 60चा, त्यासाठी किती वेळ लागेल आपल्याला 3 तास. दोन्हीला 300 किलोमीटर अंतर कापायला टोटल वेळ किती लागला, हे 3 तास आणि हे 2.4 तास म्हणजेच किती 5.4 तास टोटल अंतर कापायला वेळ लागला. मग आपलं टोटल अंतर किती, आपलं टोटल अंतर आपलं 300 किलोमीटर होतं. त्यासाठी आपण या 5.4 ने त्याला भागलं आणि त्यानंतर मग उत्तर येईल का आपलं 55.5/9 हे फायनल उत्तर येईल. पर्याय क्रमांक 2. त्याच्या पुढचं उदाहरण पहा. आपल्याला काय दिलंय, दिलेल्या श्रृंखमालेच्या प्रश्नचिन्हाच्या जागी काय आले आहे, हे काय आले पाहिजे किंवा काय येईल असं उत्तर आहे. पहा आपल्याला ही प्रश्न पाहिल्यानंतर असं कन्फ्यूज झाल्यासारखं वाटेल, पण यांनी काय केलंय फक्त 2 आकडे दिलेत, डबल अंक दिलाय आणि त्या दोन्हीतला फरक एकच आहे. तर आपण काय करायचं, त्या दोन्हीतला कोणत्या अंतराचा फरक काढला तरी आपल्याला समजेल. या 40 आणि 53 मध्ये 13चा फरक आहे, या 40 आणि 27 मध्ये 13चा फरक आहे. 27 आणि कोणत्या संख्येत 13चा फरक राहील, मग 27 मधून 13 वजा करावं लागतं. 7तून 3 गेले 4 राहिले, 1तून 1 गेला 14 म्हणजे पुढची नेक्स्ट संख्या कोणती येईल या प्रश्नचिन्हात जागेवर 14. आपलं योग्य उत्तर काय असेल तर 14 पर्याय क्रमांक 4. पहा जम्बू 3 दिवसात 1 लाकडी खुर्ची बनवू शकतो आणि रब्बू हा तीच खुर्ची 4 दिवसात बनवू शकतो. जर त्यांनी मिळून काम केले तर त्याच प्रकारच्या 14 खुर्च्या किती 14 खुर्च्या तयार करण्यासाठी किती दिवस लागेल, किती दिवस लागतील. काय आहे हे जम्मू आहे आणि हा बन्नू किंवा रब्बू काय करतोय, हा 3 दिवसात, हे दिवस 3 दिवसात आणि हा 4 दिवसात किती खुर्च्या बनवतोय हे सांगितलंय. यांच्या दोघांचा लसावी किती येईल 12. तर मग आपल्याला काढता येईल 3 चौक 12 म्हणजे ह्या खुर्च्या आहेत आणि हा 4 त्रिक 12 म्हणजे टोटल ते दोघं मिळून किती 7 खुर्च्या बनवू शकते. पहा किती 12 दिवसात हे 7 खुर्च्या बनवू शकतात. तर आपल्याला काय विचारलंय 14 खुर्च्या बनायला त्यांना दोघांना किती वेळ लागेल. पहा हे दिवस
ह्या खुर्च्या दिवसभर आणि ह्या खुर्च्या, तर कॅल्क्युलेशन करून घ्या. तिरकस गुणाकार 12 गुणिले 14 भागिले 7, 7 एक 7, 7 दुने 14 म्हणजे 12 दुने 24. किती? 24 खुर्च्या किंवा 24 दिवसात त्या खुर्च्या 14 खुर्च्या बनवू शकते. किती? 24 दिवसात 14 खुर्च्या बनवू शकते. पहा आपण हे जम्मू आणि रब्बूचा लसावी काढला आणि ते एका दिवसात किती खुर्च्या बनवू शकतात, किती? 12 दिवसात किती खुर्च्या बनवू शकतात ते काढलं तर ते 12 दिवसात 7 खुर्च्या बनवू शकतात दोघं एकत्रित काम केल्यानंतर. तर आपल्याला विचारलंय 14 खुर्च्या करायसाठी त्यांना किती वेळ लागेल. तर हे तिरकस गुणाकार करायचा 12 गुणिले 14 भागिले 7, 7 एक 7, 7 दुने 14 म्हणजे 12 दुने 24 म्हणजे ते 14 खुर्च्यासाठी 24 दिवस घेतील. किती? 24 दिवस. त्याचा पुढचा प्रश्न पहा. पहा इंग्रजी वर्णमालेवर आधारित दिलेल्या प्रश्नमालिकेच्या प्रश्नचिन्हाच्या जागी काय उत्तर येईल. पहा अगोदर काय करायचं, प्रश्नपत्रिका पाहिल्या प्रश्न पाहिल्यानंतर आपण एबीसीडी लिहून घेऊ. पहा ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल आणि एम, एन ओ पी क्यू आर एस टी यू पी डब्ल्यू एक्स वाय आणि झेड. 1 2 3 4 5 6 7 8 13 नंबर टाकायची गरज नाही याला. 14 15 या उदाहरणात 16 17 18 21 21 22 23 24 26. पहा आपल्याला काय विचारलंय पहा. यस नंतर टी, टी नंतर यू. पहा इथं पहा हे यस नंतर टी, टी नंतर यू, यू नंतर पी म्हणजे सलग दिलेले. तर आपण त्याच्या पुढे काय येईल डब्ल्यू, पीच्या पुढे काय येईल डब्ल्यू. मग इथं काय येईल डब्ल्यू. डब्ल्यू कोणत्या याच्यात डब्ल्यू नाही हा गेला, याच्यात डब्ल्यू नाही हा गेला. त्याच्या पुढे पहा काय सी नंतर डी आलंय. पहा हे सी द, त्यानंतर डी आलंय, डी नंतर ई आलंय, ई हे ई गेलं. त्यानंतर काय आलंय एफ आलंय, एफ आलंय. एफच्या नंतर काय येईल मग सिरियलनी, एफच्या नंतर येईल जी म्हणून इथं डब्ल्यू जी, डब्ल्यू एफ ए हा गेला डब्ल्यू जी. पर्याय काय येईल म्हणजे पर्याय क्रमांक 3. त्याच्या पुढचं पहा सोपं होतंय. एका फळ विक्रेत्याकडे असलेल्या सफरचंदे त्याच्याकडील संत्र्याच्या तुलनेत 2.56 किलोग्रॅमने जास्त आहे. तर त्याच्याकडे 39 किलोग्रॅम सफरचंदे आहेत. तर संत्र्याचे वजन शोधा. पहा दोन वस्तू दिलेल्या आहेत, संत्री आणि सफरचंद. पहा आपल्याला काय सांगितलंय त्यांनी, एका फळ विक्रेत्याकडे असलेल्या सफरचंदे हे त्याच्याकडील संत्र्याच्या तुलनेत 2.56 किलोग्रॅमने जास्त आहेत. पहा सफरचंद हे संत्र्यापेक्षा जास्त आहेत. संत्रा जर x असेल तर संत्रा सफरचंद x अधिक 2.56 किलोग्रॅम असेल म्हणजे जास्त कोणते आहेत सफरचंद. आपल्याला वजन काय दिलंय कुणाचं, सफरचंद जर 39 किलोग्रॅम असेल, 39 किलोग्रॅम असेल तर संत्र्याचे वजन काय, संत्र्याचे वजन आपल्याला काढायचं असेल तर हे 2.56 किलोग्रॅम 39 मधून वजा करावं लागतील. पहा इथं घ्या 2.56 किलोग्राम 0 0 वजाबाकी करून घ्या. बाकी काहीच नाही, फक्त इथं वजाबाकी करायची. 10 तून 6 गेले 4, चला 1, 10 तून 6 गेले 4. 44 कुठे येतंय, 44 इथं येत नाही, हे गेला, हे गेला, हे गेला. याचं योग्य उत्तर काय आहे 36.440 ग्रॅम. साखरेच्या किमतीत 20% कपात केल्याने खरेदीदारास 160 रुपयाच्या किमतीमध्ये 2.5 म्हणजे 2.5 किलोग्राम जास्त साखर मिळू शकते. तर प्रति किलो असलेली
साखरेची मूळ किंमत किती पहा काय आहे 160 रुपयाला समजा पहिल्याने 10 किलो साखर येत असेल तर आता 160 रुपयामध्येच किती 12.5 किलोग्राम म्हणजे 2.5 किलोग्राम जास्त येते तर आपल्याला काय विचारलंय तर प्रति किलो मूळ किंमत काढा प्रति किलो मूळ किंमत काढायसाठी ह्या 160 ला 10 ने भागावं लागेल किती 10 मग उत्तर काय येईल 16 योग्य पर्याय क्रमांक 4 आपण असं काढत बसल तर इतकं कन्फ्युज होतं की याचं उत्तरच येणार नाही त्याच्यामुळे लॉजिकने आपण काही गोष्टी मानून मानून अज्यूम करून ह्या गणितात याचा उपयोग केला पाहिजे पहा 4 वजा कंसात 5 वजा 2 याच्यात काय आहे गोडोमासची पद्धत आहे क चे भागू बे हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा काय करायचं समजात पहिलं कंसातलं सोडून घ्यायचं पहा 5 मधून 2 गेले इथं राहिलं 3 मायनस 4 4 मधून 3 गेले तर काय राहील 1 पर्याय क्रमांक काय येईल 1 किती 1 पहा दिलेल्या मालिकेत इंग्रजी वर्ण क्रमांकानुसार प्रश्न चिन्हाच्या जागी कोणता अक्षर समूह येऊ शकतं असं विचारलंय पहा तर अशा वेळी काय करायचं पहा आपल्याला काय विचारलंय एम एच डी पी एल आय एस पी एन व्ही टी एस आणि प्रश्नचिन्ह अशा वेळी काय करायचं असं सरळ जर काढता आलं तर ट्राय करून पाहायचा पण एक अंदाज घेऊन पहा ह्या एम च्या नंतर पी पी च्या नंतर एस एस च्या नंतर व्ही आणि व्ही च्या नंतर काय येईल पहा याच्यावरून काढता येईल एम च्या नंतर पी पहा हे एम याच्यानंतर 1 2 सोडून पी पी च्या नंतर काय आपल्याला एस 1 2 सोडून एस त्याच्यानंतर काय दिलंय व्ही 1 2 सोडून व्ही तर समोरचा अंक सकट 1 2 सोडून काय येईल वाय काय येईल वाय वाय येईल त्यामुळे हे एक्स वाला गेलं आणि हे एक्स वाला गेलं या दोन्ही पर्यायापैकीच एक येईल त्याच्या पुढे पहा कलर चेंज करतो एच नंतर एल एल नंतर पी पी नंतर टी आणि टी च्या पुढे काय येईल पहा हे पहा हे एच त्यानंतर काय येलंय यल 2 सोडून यल यल च्या नंतर काय दिलंय पी हे 2 सोडले 3 सोडले हे पी पी च्या नंतर काय दिलंय टी दिलंय टी च्या नंतर हे 3 सोडले टी दिलं म्हणजे यात 3 3 चं सोडायचंय टी नंतर 3 सोडायचे 1 2 3 तर काय येईल एक्स पहा म्हणजे वाय एक्स हे वाय नंतर एक्स येईल तर वाय वाय हे जाईल पर्याय क्रमांक 1 वाय नंतर एक्स त्याच्या पुढचा प्रश्न पहा पहा त्याच्या पुढे काय दिलेले विधाने निष्कर्ष काळजीपूर्वकाचा आणि खालील माहिती गृहीत धरून निष्कर्ष योग्य ठरवा काय विधाने दिलेले आहेत आपल्याला विधाने वाचून घ्यायचे कोणताही कागद क्रेयॉन नाही पहा चल तुम्ही आकृत्या काढावं लागतील तो कागद कोणताही कागद काय क्रेयॉन नाही म्हणजे ह्या कागदाचा आणि क्रेयॉनचा किंवा क्रेयॉनचा ह्या संबंध येणार नाही हे कोणाचे कट्टर विरोधक असतील त्यानंतर काय दिलंय कोणताही कागद हा मार्कर नाही म्हणजे कागद हा मार्कर नाही म्हणजे ह्या कागदाचं आणि ह्या मार्करचं पण लागू नये म्हणजे हे दोघं एकत्र कधीच येणार नाही निष्कर्ष काय दिला आपल्याला पहा निष्कर्ष पाहावं लागतील काही क्रेयॉन्स हे मार्कर्स असण्याची शक्यता आहे पहा हे काही क्रेयॉन्स हे मार्कर्स असू शकतात यांच्या दोघांचं जमतं पण यांचं या दोघांचं आणि कागदाचं लागू नये त्यामुळं 1 नंबरचा पर्याय योग्य असणार आहे त्यामुळे आपलं पहा इथं खाली पर्याय काय दिलेत केवळ निष्कर्ष 2 तर्कसंगत आहे तर चुकीचं आहे 1 पर्याय बरोबर आहे निष्कर्ष 1 आणि 2 तर्कसंगत आहेत निष्कर्ष 1 आणि 2 यापैकी तर्कसंगत नाहीत म्हणजे चुकीचे आहेत हा पण पर्याय गेला केवळ 1 तर्कसंगत आहे आणखीन आपल्याला दुसरा पर्याय बघायचा आहे त्याच्यानंतर पुढचं काय आहे कोणताही क्रेयॉन हा कागद नाही कोणताही क्रेयॉन हा कागद नाही म्हणजे ह्या दोघांचं लागू नये म्हणजे त्यामुळे कोणतं क्रेयॉन हे कागद असणारच नाही म्हणजे हे पण वाक्य बरोबर आहे त्याच्यामुळे आपले 1 आणि 2 हे दोन्ही तर्कसंगत आहेत म्हणजेच पर्याय क्रमांक 2
1 आणि 2 दोन्ही बरोबर आहेत. पहा विधाने पाहिले आपण, त्या विधानामध्ये कागदाचं आणि क्रेयॉनचं जमत नाही, म्हणजे कोणताही कागद हा क्रेयॉन असणार नाही. त्याच्यानंतर दुसरं विधान आहे, कोणताही कागद हा क्रेयॉन असणार नाही, म्हणजे कागदाचं आणि ह्या मार्करचं लागू नये. त्याच्यामुळे मग आपल्याला ह्या दोघांचं जमू शकतं, पण ह्या दोघांचं ह्या कागदासोबत अतिवाकडं आहे किंवा त्यांचा क्रॉसचा आकडा आहे. त्यामुळं पर्याय क्रमांक 1 आणि 2 दोन्ही पण निष्कर्ष बरोबर आहेत. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा. हा पण विधाने आणि निष्कर्ष आहेत. आपण एकदा विधाने वाचून घेऊ आणि आकृती काढू. विधाने काय म्हणतात, सर्व रेकून चार काय आहेत. पहा हे रेकून, सर्व रेकून काय आहेत, चार काय आहेत, म्हणजे हे एकावर एक आकृती आहे. सर्व रेकून चार काय आहेत, काही रेकून बिबट्या आहेत, म्हणजे काही रेकून बिबट्या आहेत, म्हणजे असं येईल का, बिबट्या. निष्कर्ष आपल्याला त्याच्या खाली निष्कर्ष दिलेत. निष्कर्षामध्ये काय, सर्व शार्क रेकून आहेत. हे सर्व शार्क हे रेकून आहेत का, नाहीत. सर्व रेकून शार्क आहेत, पण सर्व शार्क रेकून असणार आहेत का, नाहीत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 चुकीचं आहे. मग आपल्याला लगेच खाली पर्याय कट करता येईल. फक्त एक सत्य जाणार, हे फक्त एक आणि यापैकी एकही सत्य नाही, ते माहित नाही. आणखी फक्त निष्कर्ष 2 सत्य, ते पण आपल्याला माहित नाही. निष्कर्ष 1 आणि निष्कर्ष 2 सत्य आहेत, म्हणजे हे 1 नंबरचं चुकीचं आहे, म्हणून 2 पर्याय गेले. त्याच्यानंतर दुसरा निष्कर्ष काय काढलाय, एकही बिबट्या शार्क नाही. तर एकही बिबट्या शार्क नाही असं म्हणता येणार नाही, कारण इथं बिबट्या आणि शार्क हे कंबाईन असतील किंवा एकत्र असतील. त्याच्यामुळं 2 नंबरचं उदाहरण सकट 2 नंबरचा निष्कर्ष सकट चुकीचा आहे. त्यामुळे आपला पर्याय क्रमांक 3 हा पण जातो. मग आपलं योग्य उत्तर काय येईल, निष्कर्ष 1 आणि निष्कर्ष 2 हे दोन्ही सत्य नाहीत, म्हणजे दोन्ही चुकीचे आहेत. पहा त्याच्या पुढचं उदाहरण पहा. काय उदाहरण आहे, प्रति 16% व्याजदराने 3 वर्षात 480 रकमेवर मिळणाऱ्या सरळ व्याजाची रक्कम किती आहे. पहा सरळ व्याजाचं PMR भागिले 100 असं एक सरळ व्याज बरोबर आहे. पहा इथं काय आहे, 480 रुपयाचे 16% दराने 3 वर्षाचं व्याज काढायला सांगितलं. 100 हे गेले काय, 16 2 32 16 3 48, हे 48 आणि हे 48 जास्त आहे. 48 गुणिले 48 भागिले 10 बरोबर. 48चा वर्ग काढायचा असेल तर आपण इथं 8 64 कॅल्क्युलेशन करू. 8 8 चौक 32, 32 आणि 6 38 हा 0, 8 चौक 32 हा 43, 4 चौक 16 आणि 3 19. पहा 4 8 आणि 2 10, हातचाला 1 10 आणि 3 13, हातचाला 1 2304, म्हणजेच किती 2304 भागिले 10, म्हणजेच पहा पहा 2304 भागिले 10 म्हणजेच किती 230.4 230.4 हे सरळ व्याज असेल. इथं पहा 230.4 रुपये असं करून घ्या. पहा 4 अक्षर जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी एक विशिष्ट समान
तीन विशिष्ट समान पद्धतीने आहेत. एक ओळखायचा, वेगळा ओळखायचा. पहा या यम चा क्रमांक किती, आपण क्रमांक देऊ डायरेक्ट. यम चा क्रमांक 13, पी चा क्रमांक किती आहे 16, त्यानंतर आर चा क्रमांक किती आहे, आर चा क्रमांक आहे 18 आणि यू चा क्रमांक किती आहे 21. त्याच्यानंतर पहा आर चा क्रमांक किती आहे 18, यू चा क्रमांक किती आहे 21, डब्ल्यू चा क्रमांक किती आहे 23 आणि त्यानंतर पहा हेडचा क्रमांक आहे 26. म्हणजे असं करता येईल का, ह्या दोघांच्या मध्ये कितीचा फरक आहे 3चा, ह्या दोघांच्या मध्ये कितीचा आहे 3चा. पहा ह्या दोघांच्या मध्ये किती आहे 3चा आणि ह्या दोघांच्या मध्ये किती 3चा. पहा आता आपण एक फक्त शेवटचा पर्याय चेक करून पाहू, त्याच्यानंतर जमलं तर ठीक, नाही तर राहिलेला पर्याय आपला उत्तर असेल. पहा एन चा क्रमांक किती आहे 14, क्यू चा क्रमांक किती आहे 17, ह्या दोघांच्या मध्ये फरक कितीचा आहे 3चा. त्यानंतर आर चा क्रमांक किती आहे, आर चा क्रमांक आहे 18 आणि यू चा क्रमांक किती आहे 21, म्हणजे यांच्यामध्ये फरक कितीचा आहे 3चा. म्हणजे हे पण बरोबर आहे. मग चुकीचं काय असणार आहे, डेफिनेट चुकीचं म्हणजे पर्याय क्रमांक 3 असणार आहे.